महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते। मंगळवारी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तात्काळ दिल्लीकडे रवाना झाल्या। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडे अर्थ खातं वगळता इतर सर्व खाती त्यांच्याकडे देण्यात आली। तसेच बीड आणि पुण्याचे पालकमंत्री पदही त्यांना देण्यात आले आहे। दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना अजित पवार यांच्या निधनानंतर ब्रेक लागल्याची माहिती आहे। विलिनीकरणाचा निर्णय जवळपास अंतिम टप्प्यात होता अशी चर्चा होती, मात्र त्याआधीच हा दुर्दैवी प्रसंग घडला। आता या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या एनडीए सोबत असल्याने भाजपची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। याच दरम्यान रोहित पवार हे देखील दिल्ली दौऱ्यावर असून ते महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचं समजतंय। त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेण्याची शक्यताही वर्तवली जाते। म्हणूनच आता सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। पुढील राजकीय घडामोडी काय वळण घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।